नमस्ते, तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। भारी आहे ना समोरचं दृश्य। हे दृश्य बघून मन प्रसन्न होऊन जातं। आज मी माझ्या बागेतल्या झाडांची कशी काळजी घेते ते दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे शेणखत सुद्धा मागवलेलं आहे। इकडे बघा, हे शेणखत सुद्धा मागवलेलं आहे। हे सगळं भरपूर प्रमाणात शेणखत आहे। एक टेम्पो शेणखत आणून दिलेला आहे मला दादांनी। दादा आणि वहिनी परवा आले होते, त्यांनी टेम्पोमध्ये टाकून आणलेलं होतं। एक टेम्पोभर शेणखत आहे हे। आणि शक्यतो मी सगळं ऑर्गॅनिक पद्धतीने करते इथे भाजीपाला। आता तुम्ही बऱ्याच दिवसांनी बघताय हा माझा व्हिडिओ, त्यामुळं इकडे बघा ऊस बघा किती उंच झालेला आहे। आणि भाजीपाला सगळा काढलेला आहे मी, कारण पावसामध्ये खूप जास्त प्रमाणात इथे पाणी साठत होतं, त्यामुळं सगळा भाजीपाला कुजलेला होता। आणि आता पुन्हा सुरुवात करणार आहे। इथे ट्रॅक्टर बोलवण्यात येणार आहे 1-2 दिवसात, कारण मध्येच आम्ही बोलवला होता, पण परत पाऊस चालू झाल्यामुळे ट्रॅक्टर बोलवायचं कॅन्सल केलं आम्ही। आणि आता परत ट्रॅक्टर बोलवून इथे पूर्ण जमीन तयार करून घेणार आहे। आणि यावर्षी सुद्धा लसूण लावणार आहे, लसूणसाठी जमीन तयार करून घेणार आहे। त्यासाठीच आम्ही हे शेणखतसुद्धा मागवलेलं आहे। आणि यावर्षी जवळपास माझा हा व्हिडिओ 4-5 महिन्यानंतर येतोय बघा। आम्ही उन्हाळा सुट्टीत जेव्हा गावी गेलो होतो, तेव्हा मस्त अशी गावरान केळींची रोपं आणलेली आहेत आणि त्याची लागवड केली होती। खूप छोटी होती, एक आपल्या हाता एवढं इतपत छोटे छोटे रोपं होती ते। आणि त्यांची वाढ बघा किती झपाट्याने झालेली आहे। छान अशी वाढ झाली आहे प्रत्येक झाडाची। 5 केळीची झाडं लावली होती मी घरापुरतं। एवढी केळी भरपूर निघतील 5 झाडांची। आणि यांची वाढसुद्धा बघा किती छान झालेली आहेत। आणि यांनासुद्धा मी ऑर्गॅनिक खत दिलेलं आहे, म्हणजे शेणखत एक पाटी घालण्यात आलेलं होतं, त्यामुळेच त्यांची वाढ झपाट्याने झाली आहे आणि छानसुद्धा झालेली आहे। आणि या ठिकाणी जे काही थोडंफार इकडे तिकडे पडून आलेली वेली होती, त्यांचा भाजीपाला मी दाखवते तुम्हाला। या ठिकाणी बघा, हे भोपळ्याचं वेल आहे आणि ह्याला मस्त असा एक मोठा भोपळा लागलेला आहे। तो जवळपास 4-1 किलोचा भरेल इतपत मोठा भोपळा आहे तो। आणि हे बघा, हात लावून दाखवते, आरामात हा 4 किलोचा भोपळा आहे, 4 किलो भरेल इतपत। आणि या साईडला पण लागलेला आहे। भरपूर भोपळे लागलेले होते, पण त्याच्यावरती रोग पडत असल्यामुळे तो गळून पडतायत। ते असे छोटे छोटे भरपूर प्रमाणात लागलेले आहेत। हे बघा खाली पडलेलं आहे, हे असे गळून पडतात। त्याच्यावरती मी कोणत्याही केमिकलचा फवारा करत नाही, जितकं नॅचरली येतात तितकंच ते येऊ देते। आणि त्यामुळंच ते बाकीचे फळं गेलेली आहेत, 1-2च लागलेले आहेत आणि ती चांगली मोठी झालेत। तर या ठिकाणी मी सर्व कुंड्या खाली काढून घेते, हँगिंगमधल्या आणि समोर ठेवलेल्या। आता या कुंड्यांमधल्या झाडांची मी छान अशी कटिंग करून घेणार आहे आणि सुकलेला पाला काढून घेणार आहे, कारण गेली 4-5 महिने झालं पाऊस खूप जोरात चालू आहे, त्यामुळं झाडांची काळजी घेतली गेलेली नाही आहे। आणि आज मी या सर्व झाडांना व्यवस्थित करून घेणार आहे। या ठिकाणी बघा सगळे मी झाडं खाली काढून घेतलेली आहेत आणि थोडंसं त्यांचं वरचं कटिंग करून घेते। त्याच्यामध्ये बघा प्रत्येक झाडाच्या शेंड्याला अशी बुरशी आलेली आहे आणि वरती वाढ थांबलेली आहे प्रत्येक रोपाची। हे जे पांढरं दिसते ते पूर्ण बुरशी आहे, एक प्रकारची वरती बुरशी आली आहे बघा। इथे पण खाली पण दिसते। हे जिथे जिथे बुरशी लागलेले आहे ते सगळं काढून टाकणार आहे आणि सुकलेली पानं सुद्धा काढून घेणार आहे आधी कटरच्या साहाय्याने। शेंडे कट करून मग यांना स्प्रे करणार आहे मी। तर या ठिकाणी मी ताक घेतलेला आहे
हे ताक मी डायल्यूट करून घेणार आहे. 2 लिटर ताक आहे, त्यामध्ये 2 लिटर पाणी टाकून याला आधी डायल्यूट करून घेणार आहे आणि ते चाळणीने चाळून त्याच्यावरती जे राहतं ते बाजूला काढणार आहे, कारण ते स्प्रेमधून स्प्रे केला जाणार नाही, अडकलं जाईल. त्यामुळे ते चाळणीने चाळून मी बाजूला करते आणि अशा प्रकारे मी हे 4 लिटर ताक बनवून घेतलेलं आहे. हे ताक आपल्यासाठी सुद्धा फायद्याचं आहे, तसंच ते झाडांसाठी सुद्धा खूप फायदेशीर ठरतं. ताकात कॅल्शियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम असल्यामुळे रोपांनाही पोषण मिळतं. ताक मातीत मिसळल्याने रोपांची वेगाने वाढ होते. पानांबरोबरच फुलं आणि फळंही वेगाने येतात आणि सुकलेली झाडंसुद्धा पुन्हा जिवंत होतात. बागकामाची आवड म्हणजेच एक प्रकारे कचरा व्यवस्थापन करण्यास देखील मदत होते. एरवी आपल्याला कचरा व्यवस्थापनाची काहीही माहिती नसते, पण जर तुम्ही ओला कचरा घरीच साठवून त्याचे खत तयार केले तर झाडांना त्याचा फायदा होईलच, शिवाय तुम्ही पर्यावरणाचे रक्षण करण्याचे पुण्य देखील कमवाल. हा ताकाचा स्प्रे आठवड्यातून एकदा करायचा आहे. दर आठवड्याला एकदा ताकाचा स्प्रे करत राहिल्यावर तुमच्या लक्षात येईल हळूहळू की झाडं हिरवीगार झालेली आहेत आणि त्यांच्यात एक प्रकारे चमक येते. त्यामुळं झाडं निरोगी सुद्धा होतात. ताकाचे खूप चांगले परिणाम दिसून येतात. काय करतो प्रलक्ष? हा कसं घेतलंय बघा त्याने हातात. काय खाव कसलं ते कुणाचं खाव आहे? म्हशीचं खाव आहे, ते जनावरचं खाव आहे. भाजी नाही पिलू ते. या ठिकाणी मी या झाडांची सुद्धा कटिंग करून घेतलेली आहे आणि त्यांना सुद्धा ताकाचा स्प्रे करते आणि अधूनमधून यांना मी शेणखत सुद्धा देते थोडं थोडं. त्यामुळं पण ही झाडं खूप छान हिरवीगार असतात. आता पावसाळा चालू होता, त्यामुळं कोणत्याही प्रकारचा स्प्रे करता आला नाही. आता पावसाळा संपत आल्यामुळं हळूहळू हे सगळे स्प्रे आपल्याला वापरता येणार आहेत. घरगुती प्रकारचे जे असतात त्यामध्ये ताक म्हणा, कांद्याच्या सालींपासून बनवलेलं पाणी, त्यांचा स्प्रे करता येतो आपल्याला. बरंच असं घरगुती जो कचरा असतो त्याच्यापासून ह्या झाडांसाठी खाद्य बनवता येतं आपल्याला. आणि अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता की मी कसं माझ्या बागेतील झाडांची काळजी घेते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.